नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहता साम टीव्ही. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमात तुमचा सगळ्यांचं स्वागत. मंडळी, आता व्रतवैकल्यांचे दिवस सुरू झालेत. उद्यापासून नवरात्र सुरू होते आणि नवरात्रीचे 9 दिवस उपवास करण्याची बऱ्याच जणांकडे पद्धत असते. खरं तर हा उपवास आहे ना मंडळी, काहींना उपवास करण्यामागे काहींची देवावर श्रद्धा असते किंवा श्रद्धेचा हा भाग आहेच, पण त्याही पलीकडे उपवास करण्याचे किंवा लंघन करण्याचे आरोग्यासाठी काही महत्त्वाचे फायदे आहेत. तसंच मानसिकदृष्ट्यासुद्धा उपवास करणं हे फार उपयोगी मानलं जातं. मात्र काय नेमके या सगळ्यात फायदे आहेत किंवा आयुर्वेदात उपवास करण्याची योग्य पद्धत काय सांगितलेली आहे, त्याचे आरोग्यासाठी काय महत्त्व आहे, आरोग्याच्या दृष्टीने काय फायदे होऊ शकतात, यावर आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेल्या आहेत आत्मसंतुलन केंद्र कार्लाच्या डॉक्टर मालविका तांबे. डॉक्टर, स्वागत तुमचं. नमस्कार, थँक्यू. चला तर मग आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत. मात्र तुम्हाला जर डॉक्टरांना काही प्रश्न विचारायचे असेल तर नक्की तुम्ही विचारू शकता आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक दिलेला आहे. आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 022-410-10-610. पुन्हा एकदा स्टुडिओ क्रमांक सांगते, 022-410-10-610. या क्रमांकावर तुम्ही फोन करू शकता. नक्कीच डॉक्टर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतील. चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, स्वागत तुमचं. डॉक्टर, उपवास करतो. आता उपवास तसं मानलं जातं की काही न खाणं, काही न खाता पिता त्या दिवशी आपण राहणं म्हणजे उपवास. पण नेमकी आपण याची ही संकल्पना कशी स्पष्ट करू शकतो जी आयुर्वेदात सांगितलेली आहे? आता बघा कसं आहे, उपवास हा शब्दाची आपण जर का फोड पाहिली तर याचा अर्थ आहे स्वतःच्या जवळ राहणं. आता स्वतःच्या जवळ राहणं म्हणजे काय, की आपण आजूबाजूला आपलं काहीतरी सतत चालू असतं. आपलं मन आहे, आपलं ब्रेन आहे, मेंदू आहे, हे सगळं कुठल्या तरी कामांमध्ये सतत व्यस्तच असतो आणि त्यामुळे त्याला जो काही आराम हवा असतो किंवा जी काही शांतता हवी असते ती काही मिळत नाही. आपण अगदी झोपलो तरी सगळ्यांना हा अनुभव आहे की बऱ्याचशा लोकांना स्वप्नाचा जो त्रास आहे तो होतच राहतो. त्यामुळे उपवास म्हणजे काय आहे, की आपण स्वतःहून जाणीवपूर्वक बाकी सगळ्या इंद्रियांपासून, म्हणजे इंद्रियांचे जे सगळे सब्जेक्ट्स आहेत त्याच्याहून लांब जाऊन आपण आपल्याबरोबर राहण्याचा प्रयत्न करायचा. मी अजूनही बऱ्याचशा लोकांना बघते की जरा तुम्ही कुठेतरी एकटे असलात ना की सगळे लोक आता हातात मोबाईल घेऊन बसतात की लगेच काय चाललंय काय नाही ते बघण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे खरं स्वतःबरोबर एकटं राहण्याचं जे आपण म्हणतो ना की पद्धत आहे किंवा गरज आहे ती आता राहिलेलीच नाही आहे. एकटं राहवलंच जात नाही माणसाला. त्यामुळे आत्ताच्या काळामध्ये तर खरं या उपवासाची खूपच गरज आहे. उपवास नॅचरली आपल्याला जो काही म्हणतो आपण समाजामध्ये माहिती आहे ते म्हणजे खाण्यापिण्याची काहीतरी वेगळ्या गोष्टी खाणं, याला आपल्याकडे उपवास समजलं जातं. त्यामुळे उपवासाचं आध्यात्मिक, शारीरिक, मानसिक असं तिन्ही स्तरांवरती वेगवेगळा अर्थ जो आहे तो निघत असतो. आता नवरात्र जो आहे स्पेसिफिकली त्याच्यामध्ये उपवासाचे सगळेच अर्थ आपल्याला बघावे लागतात. म्हणजे आपण बघितलं तर या काळामध्ये देवीची पूजा आपण करत असतो. त्याच्याचबरोबर आपण वेगवेगळ्या प्रकारचे स्तोत्रपाठ असतात, पूजेची एक पद्धत असते, आरती असते, काही लोकांकडे याग, होम, यज्ञ वगैरे केला जातो. म्हणजे या सगळ्यांमध्ये होतं कसं की आपल्याला स्वतःबरोबर जो आहे तो वेळ थोडा जास्त घालवावा लागतो. की स्तोत्र म्हणत असलात तर तुम्हाला स्वतःबरोबर थोडा वेळ द्यावाच लागतो. तो सुद्धा उपवासाचीच एक पद्धत आहे. पण आपल्याकडे आत्ता जे महत्त्वाचं आहे की या 9 दिवसांमध्ये उपवास म्हणजे खाण्यापिण्याची काळजी घेणं हा आत्ता एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. जसं तुम्ही मगाशीच म्हणलात की लोकांची वेगवेगळी याबद्दलची आस्था असते. काही लोक खरोखरी देवीचा उत्सव आहे आणि या काळामध्ये माझ्या पोटामध्ये सात्विक अन्नच जावं म्हणूनही नवरात्रीचा उपवास करत असतात. पण आत्ताशी बरीचशी मंडळी की जी आत्ता अगदी यंग आहेत की ज्यांना घरामध्ये कदाचित देवघरसुद्धा नसेल ते सुद्धा या नवरात्राचा उपवास करायचा म्हणतात. कशासाठी? कारण की एक मनामध्ये एक व्रत घेतल्यासारखं होतं की हे 9 महिने मी हे 9 दिवस जे आहे ते मी व्यवस्थितपणे अन्न घेणार आहे किंवा जे काही ते ठरवतात की मी फळच घेणार आहे किंवा ज्युसेसच घेणार आहे, जे काही असेल तर ह्याचं एक व्रत घेतल्यासारखं म्हणजे एक संकल्प केल्यासारखं होतं. आणि शेवटी काही झालं तरी तुम्ही एकदा काही नियम पाळायचे ठरवले की ऑटोमॅटिकली शरीराला त्याचा फायदा जो आहे तो नक्की होतो. त्यामुळे उपवास करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आपल्याला आयुर्वेदामध्ये सुचवलेल्या आहेत. त्याच्यातली एक तरी अवलंबन कळत न कळत प्रत्येकाकडून या काळामध्ये होतच असतं. अच्छा डॉक्टर, उपवास करण्याचे शारीरिक दृष्टीने फार महत्त्वाचे फायदे आहेत, तर ते आरोग्यासाठी काय? बघा, उपवास म्हणजे आपल्याकडे आयुर्वेदिक दृष्ट्या विचार केला तर तो लंघनाचा एक प्रकार आहे. म्हणजे कसं आहे, आता बघा आपण 7 दिवस आहेत आठवड्यातले, तर आपण काय म्हणतो की 6 दिवस मी काम करेन आणि 1 दिवस मी सुट्टी घेईन. ते कशासाठी? तर रिज्युविनेशनसाठी ना. म्हणजे आपण जे काही काम करून दमलो आहोत तसा आपल्याला 1 दिवस जर का मोकळा मिळाला
तर आपलं सगळं काम करण्याची पद्धत सुधारते. तसंच आपल्या शरीराला सुद्धा लंघन जर का केलं गेलं तर शरीराची काम करण्याची पद्धत जी आहे ती लगेचच सुधारते. आणि त्यामुळे लंघन हा उपचार नुसतं म्हणजे आपण म्हणतो ना की सिंगल आरोग्याच्या दृष्टीने नाही, ते इव्हन रोगांमध्ये सुद्धा लंघन हा उपचार म्हणूनच सांगितलेला आहे. नक्कीच. एक फोन आलेला आहे मॅडम, समाधानजी बोलतात सोलापूरवरनं, त्यांचा कॉल घेऊया. समाधानजी, स्वागत आहे तुमचं आमच्या कार्यक्रमात. विचारा डॉक्टरांना प्रश्न. नमस्कार मॅडम. नमस्कार. मला हे विचारायचं होतं मॅडमला की आपण उपवास करताना फक्त आरोग्याच्या बाबतीतच करायला पाहिजे का मानसिक उपवासाच्या बाबतीत काय आहेत संकल्पना? सॉरी, कळू शकलेलं नाही. तुमचा प्रश्न पुन्हा एकदा विचारा समाधानजी. मॅडम, मला हे विचारायचं होतं की आपण उपवास करत असताना फक्त आरोग्याच्या बाबतीत खाण्यापिण्यामधलाच उपवास सांभाळायला पाहिजे, करायला पाहिजे का मानसिक उपवास पण करण्याची काही संकल्पना आहे? उपवास करताना आरोग्याच्या दृष्टीनेच विचार करायला हवा की त्याचे काही मानसिक दृष्ट्या काही फायदे होतात का, असं त्यांना विचारायचं. अच्छा. बरोबर. कसं आहे सर, मी आपल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाही सांगितलं की उपवासाचे 2 अर्थ असतात. एक असतात स्वतःबरोबर वेळ घालवणं. स्वतःबरोबर वेळ घालवणं म्हणजे काय की आपल्या अंतरात्मा जो असतो किंवा आपल्या आतल्यापर्यंत मनापर्यंत जाण्याची जी पद्धत असते तो खरा उपवासाचा मेन अर्थ असतो. आणि त्यामुळेच तुम्ही जर का व्रतवैकल्य केलं, म्हणजे आपण काय म्हणतो की आता देवीचं आपण करायचं म्हटलं तर आपण तिचे स्तोत्र म्हणतो, आपण तिच्याकरता पूजा करायला बसतो, त्याच्यामध्ये आपण सुखासनात बसतो, पूजा काहीतरी करतो, त्याचे नियम पाळतो, आपण काहीतरी यज्ञ करू शकतो, काही तपस्या आपण ठरवू शकतो. त्यामुळे मानसिक आरोग्य हा तर खूपच महत्त्वाचा भाग आहे. आणि आयुर्वेद शास्त्रच एक शास्त्र आहे की ज्याने हजारो वर्षापूर्वी सुद्धा सांगितलेलं आहे की आरोग्य हे फक्त शारीरिक नसतं, तर शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक अशा 3ही स्तरांवरती आपल्याला आरोग्य जे आहे ते पाळावं लागतं. आता मी तुम्हाला सांगते की तुम्ही जर का एखादी गोष्ट ठरवली की मला हे सगळं असं वागायचं आहे आणि असं सगळं नियम मला पाळायचे आहेत, जसे आपण नियम पाळतो तसं आपल्या मनावरती आळा आणण्याची आपल्याला ताकद निर्माण होते. म्हणजे ते मानसिक आरोग्य असतं की समोर जरी मला पावभाजी दिसली तरी या काळामध्ये मी खाणार नाही आहे. ते ह्याच्यातनं जसं शारीरिक आरोग्य आपल्याला प्राप्त झालं तसेच आपल्या इंद्रियांवरचा कंट्रोलसुद्धा त्याने वाढतो की डोळ्याला जरी आवडली, जिभेला जरी आवडली तरीही गोष्ट मी खाणार नाही. आपण जर का चांगले स्तोत्र ऐकले, चांगले स्तोत्र बोलले तर परत जिभेवरती आणि कानावरती त्याचा चांगला संस्कार होत असतो. त्यामुळे मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य जे आहे ते या काळामध्ये पाळलंच जातं. तुम्ही जेव्हा देवीचं काहीतरी करणार आहात किंवा देवाचं काहीतरी करणार आहात तेव्हा क्रोध करू नये, रागराग करू नये, चिडचिड करू नये, कोणाची असूया ठेवू नये. ऑटोमॅटिकली समाधान जे आहे आयुष्यामध्ये ते आपल्याला मिळायला सुरुवात होते जर का अशा प्रकारे आपण उपवासाचं अवलंबन केलं तर. त्यामुळे ही गोष्ट जी आहे ही ऑटोमॅटिकली आपल्याला सगळ्या स्तरांवरती आरोग्य द्यायला मदत करते. त्यामुळे अन्न जरी जे काही आहे ते आपण चांगलं खाल्लं, सात्विक खाल्लं गेलं, शाकाहारी खाल्लं गेलं तर आपली एकूणच मानसिकता आणि आध्यात्मिकता या दोन्ही गोष्टी बदलतात. बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की आध्यात्मिकता म्हणजे देवदेव करणं, पण आध्यात्मिकता म्हणजे श्री गुरु डॉक्टर बालाजी तांबे नेहमी म्हणायचे की आध्यात्मिकता म्हणजे सगळं जग माझं आहे, हे विचार जो आहे तो आध्यात्मिकताचं स्वरूप आहे. त्यामुळे आपण जसं समोरच्याशी भांडायला लगेच जातो आणि स्वतःच्या भावाला वाचवतो, ही जी भावना द्वैत आपण जे म्हणतो ते समाजामध्ये आहे हे सुद्धा कमी होतं. म्हणजे बाहेर जाऊन चिडचिड करणं, राग होणं किंवा कोणाबद्दल तरी वाईट भावना मनामध्ये येणं हे सुद्धा राहत नाही. आणि म्हणूनच सामाजिकदृष्ट्या आपण जेव्हा चांगलं वागतो, जेव्हा आपण व्यवस्थित वागतो त्याला आपण आध्यात्मिक आरोग्य जे आहे ते म्हणतो. आणि तुम्ही हे सगळे आपल्याकडे प्राचीन संस्कृतीमध्ये सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या केल्यात तर तुम्हाला लगेचच फरक दिसेल. आज भारताला आपण जेव्हा जगद्गुरू म्हणतो आहोत किंवा आपण जेव्हा अभिमानाने सांगतो की भारताने कुठले युद्ध स्वतःहून सुरू केलेलं नाही, तर हा आपल्या आध्यात्मिकतेचाच एक परिचय आहे. त्यामुळे हे युद्ध जे आहे हे बाहेरच्याशी पण होत नाही आणि स्वतःशी सुद्धा द्वंद्व जो आहे किंवा स्वतःबद्दल काही चुकीच्या भावना आहेत त्या सुद्धा राहत नाही. तर आपले जे शास्त्र आहे ते सगळ्या गोष्टींना एकत्र घेऊन चालणारे शास्त्र आहे. तर मी देवावर विश्वास करतो किंवा मी देवावर विश्वास करत नाही तरी तो चांगला वागणारा मनुष्य जर का असला तर तो आध्यात्मिकच असतो असं माझं स्वतःचं पण प्रामाणिक मत आहे. आणखी एक फोन आहे आपल्याबरोबर जोडला गेलात आपल्यासोबत अमरावतीवरनं मनीषाजी विचारा प्रश्न. हॅलो. बोला. हॅलो. हां बोला, प्रश्न विचारा सर. हा नमस्कार, मी राजकुमार तिवारी बोलतो, अमरावती महाराष्ट्रावरून. अच्छा बोला. आवाज येते? हां बोला, तुमचा प्रश्न विचारा, आम्हाला ऐकू येत आहे. हो हो हो.
आता जो विषय चाललेला आहे ना उपवास आणि आरोग्य, याच्यामध्ये काय होत आहे की लेडीज लोकांची एवढी दमछाक होत आहे, पूर्ण देवीची तयारी, घराची तयारी, उपवासाची तयारी. तर याच्यामध्ये उपवास ठेवणं म्हणजे नेमकं काय होतंय की वेळेवर न खाणं, म्हणजे जे काही खातात ना साबुदाणा वगैरे हे ते, तर त्याच्यात अजून परत त्यांच्या मनात येते की ऍसिडिटी वाढतं. दुसरं काहीच नसतंय. फळ वगैरे पाहिले तर मार्केटचे फळ एवढे चांगले मिळत नाही. तर एकच विचारायचं, बाकीच्या लोकांना हे करतात की चपला नाही घालायच्या 9 दिवस, 9 दिवस 9 वेगवेगळ्या कलरच्या साड्या घालायच्या. मग काही लोकांकडे असते नसते, आणि मग याच्यात एवढीच धावपळ होऊन जाते लेडीज लोकांची, घरच्यांची, की त्यांना ऑफिसही बघायचं, घरचं बघायचं, मुलांचं बघायचं. तर हे खूप महत्वाचा प्रश्न आहे की असं छोटस काहीतरी छोटस इव्हेंट सांगा जेणेकरून त्यांची एनर्जी 24 तास टिकत राहील, टिकलेली राहील. मग त्यांना संध्याकाळी गरबाई खेळायचं असेल, एनर्जी लेवल पूर्ण डाऊन जातं. नक्कीच नक्कीच. अच्छा, म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे की उपवास सुद्धा साध्य होईल आणि बाकीचं सगळंच करता येईल. बघा कसं आहे सर की हे नियम असतात, म्हणूनच आयुर्वेदामध्ये खूप वेगवेगळ्या पायऱ्या दिलेल्या आहेत उपवासाच्या सुद्धा. आणि उपवास कसं आहे आपल्याला एक समजायला पाहिजे की प्रकृतीनुरूप उपवास असतो. आरोग्याला मदत करणारा गोष्ट असली तरच ते लंघन किंवा उपवास ठरू शकेल. त्यामुळे विचार करून व्यवस्थित गोष्टी घेणं हे खूप महत्त्वाचं असतं उपवासामध्ये. त्यामुळे काही न खाणं हा उपवासाचा एक अगदी म्हणून ना की खूपच मोठा स्टेप आहे. त्याच्याच जागी गोष्ट काहीतरी आवडली, म्हणजे माझ्या ओळखीचे असे पण लोक आहेत की उपवास का करतात, अरे वा साबुदाणा वडा खायला मिळणार आहे चटणी बरोबर म्हणून मी खाणार आहे, आणि रोज खातात त्याच्यापेक्षा जास्त काहीतरी खाऊन बसतात आणि नंतर ॲसिडिटीचा त्रास, अपचनाचा सुद्धा त्रास होताना दिसतो. त्याचमुळे खरं आपण आजचा जो एपिसोड आहे तो घेतलेला आहे, कारण की याबद्दल कुठलंही आपण म्हणतो ना की आक्रस्ताळपणा करणं किंवा एकदम चरमसीमा गाठणं हे अत्यंत चुकीचं असतं. उपवास असा असायला पाहिजे की जो आपल्याला आरोग्याला मदत करेल, आपल्या प्रकृतींना अनुरूप आपण ते जो प्रयत्न आहे ते करू शकू, आणि ज्याच्यातनं आपलं अग्नीचं वर्धन होऊन आपलं सगळं पचन वगैरे आहे ते व्यवस्थित राहू शकेल. आता साबुदाणा जो आहे तो या काळामध्ये जास्त खाल्ला जातो मला मान्य, पण साबुदाणासुद्धा करण्याची पद्धत, कुठून तो साबुदाणा आणायचा, या सगळ्याचा विचार आपल्याला करावा लागतो. त्यामुळे साबुदाण्याला व्यवस्थित वाफ देणं हे किती गरजेचं आहे हेच लोक विसरून गेलेले आहेत. घाईघाईमध्ये फक्त त्याला पटापट पटापट परततात आणि त्याला खायला घेतात. त्याच्यातनं त्याचं पचन होणं शक्यच नाही. पण फक्त साबुदाणा खाणं अलाउड आहे का, तर त्याच्या जागी आपण विचार केला तर भगर आहे, राजगिरा आहे, किंवा आपलं जे आपण म्हणतो की भोपळ्यासारखी भाजी आहे ती आपण खाण्यामध्ये ठेवू शकतो आहोत. आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारची थालीपीठं सांगितलेली आहेत. तर खाण्यामध्ये भरपूर गोष्टी आहेत की ज्या आपल्याला अवेलेबल असू शकतात. तर त्या बाबतीतलं माझं आर्टिकलसुद्धा शुक्रवारी प्रसिद्ध होणारच आहे फॅमिली डॉक्टरमध्ये, ते सुद्धा तुम्ही नक्की बघा. एवढे ऑप्शन्स आपल्याला आयुर्वेदाच्या मार्फत मिळालेले आहेत, आणि ज्यांना पचन नीट होत नसेल उपवासातल्या गोष्टी खाऊन, त्यांनी सुद्धा जर का सात्विक अन्न फक्त घेतलं, म्हणजे तुम्ही जर का नाचणीची भाकरी खाल्ली, ज्वारीची भाकरी खाल्ली, त्याच्याबरोबर दुधीची भाजी खाल्ली, मुगाचं वरण खाल्लं, तर ते सुद्धा उपवासातच येऊ शकेल, कारण की सात्विकच अन्न आहे. त्यामुळे समाजामध्ये कुठली गोष्ट आपल्याला खाण्यामध्ये ठेवायला पाहिजे याचा सुद्धा विचार करावा लागतो. खूप अतिरेक जो आहे कुठल्याही गोष्टीचा तो नक्कीच करण्याचा अर्थ नाही आहे. नक्कीच आपण आणखी चर्चा करणार आहोत, मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. मॅडम, आणखी एक प्रेक्षक जोडले गेलेत आपल्यासोबत. पुण्यावरून दीपा गुजराती बोलतायत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं. विचारा प्रश्न. दीपाजी प्रश्न विचारा. हां, विचारा प्रश्न. हा मॅडम, मला या वर्षी उपास जमणार नाही मला करायला. ताई तुमचं वय किती आहे? वय माझं 55. 55. बरोबर आहे. तुमचा काही प्रश्न आहे त्याबद्दलचा? माझा प्रश्न आहे, मी गेल्या कित्येक 35 वर्षापासून उपवास करायची मी, पण या वर्षी कसं 6 महिन्यापासून मला बीपीची गोळी सुरू झालेली आहे. अच्छा, राईट. बर, चक्र येतात मला. हातपाय गळतात. अच्छा, तर मग उपवास करावा की करू नये असं विचारायचं का तुम्हाला? उपवास करावं की नाही करावं? पण कळलं. म्हणजे खरं तर मला राजकुमारजींना पण साधुवाद द्यावा असं वाटतो, कारण की त्यांनी सुद्धा बघा स्त्रियांना हा सगळा त्रास जास्त प्रमाणात होतो. कारण की कुठलेही नियम असले की स्त्रिया जनरली आपल्याला पाळताना दिसतात, आणि उपवास वगैरे आहे ते स्त्रियाच जास्त पाळतात.
पण माझा तुम्हाला असा सल्ला राहील की आपल्याला जे जमेल तेच करणं जास्त उपयोगी असतं. आपल्या आरोग्याकरता जर का कमी खाणं किंवा स्पेसिफिक एकच गोष्ट खाणं हे जर का त्रासदायक ठरत असेल तर त्याला आपल्याला उपवास म्हणता येणार नाही, कारण की उपवासातनं आरोग्यच मिळालं पाहिजे. त्यामुळे आता कसं आहे की ताई, तुम्हाला जर का बीपीचा त्रास सुरू झालेला आहे, चक्कर येतात आहे, याचा अर्थ तुम्हाला वेगळ्या टाईपचं पोषण आहे ते गरजेचं आहे आणि आहारामध्ये कुठल्याही प्रकारच्या चुका होणार नाही त्याची आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे. त्यामुळे करेक्ट खाणं हेच तुमच्याकरता उपवास आहे. आता या काळामध्ये आपण बाहेरच्या गोष्टी खायला नाही सांगतो किंवा खूप तामसिक अन्न आहे ते खायला नाही सांगतो, तर हा सगळा जो काही आपल्याला म्हणायला पाहिजे की नियमाचा भाग आहे हा आपल्याला बीपीमध्ये सुद्धा डायबिटीजमध्ये सुद्धा हा पाळावाच लागतो. कारण की तुम्ही जेवढं अवेअरफुली खाता तेवढं आपल्या शरीराची ताकद जास्त टिकून राहते, आपली पचनशक्ती जी आहे ती जास्त व्यवस्थित टिकून राहते. आता वेळोवेळी आपल्याला हे जे काही सांगितलेलं म्हणजे तुम्ही विचार केला तर आपल्या संस्कृतीमध्ये साधारण चातुर्मास सुरू झाला की तेव्हापासून हे उपवास जे असतात ते सुरू असतात आणि जेव्हा साधारण थंडीचा काळ सुरू होतो तेव्हा परत आपल्याला गरिष्ठ गोष्टी म्हणजे की ज्या पचायला थोड्याशा जड जरी असला तरी खाल्ल्या तर चालू शकतील असं सांगितलेलं आहे. त्यामुळे या 3-4 महिन्यांमध्ये आपल्याला आहाराची खूप काळजीच घ्यायला सांगितलेली आहे. त्यामुळे तुम्ही उलट आता ऑलरेडी आजार आहे तर काळजी घेताय तर ते उत्तमच आहे. बरं, मी हे मनापासून आवर्जून सांगेन की लोकांना बऱ्याचदा मनामध्ये शंका असते की आता मी नाही केला उपवास, एवढे वर्ष मी करत आलेले आणि आता मी बंद केला तर मग माझ्याकडून काही पाप घडतंय का वगैरे. त्यामुळे तसाही विचार बिलकुल करण्याची गरज नाही, कारण की अवेअरफुली खाणं याच्यामध्ये चुकीचं काहीच नाही आहे. आणि तुम्ही नीट विचार करून जर का तुमचं अन्न आहार जो आहे पोटामध्ये घेतला तर आपल्याला श्रीकृष्णांनी पण सांगितलेलं आहे की मी तुमच्या पोटामध्ये अग्नी बनून तुमचं अन्न पचवतो आहे. तर त्या अग्नीला माहितीच आहे की काय करेक्ट आहे आणि काय नाही. त्यामुळे तुम्ही चुकीचं खात नसला तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काहीच नाही आहे. त्यामुळे मनातून ही शंका प्रत्येकाने काढून टाकावी. जेवढं आपल्याला जमत असेल तेवढंच या काळामध्ये पाळणं जे आहे ते जास्त उपयुक्त असतं. आणि आहारात सुद्धा आपल्याला जसं मी गोष्टी मगाशी सांगितल्या तर आता ज्या लोकांना आहारामध्ये समजत असेल की आपल्याला साबुदाणा खाल्ल्याने त्रास होतो आहे तर तुम्हाला राजगिराची चिक्की चालू शकते. राजगिरा भगर ह्याचं कणिक तयार करून म्हणजे आपण म्हणतो की फ्लावर तयार करायचा आणि त्याच्यातनं आपल्याला थालीपीठं केलेली चालतात. तर स्वीट पोटॅटोसारखी गोष्ट आहे तर ही पचायला अत्यंत सोपी असते, आपल्याला शरीरामध्ये ताकदसुद्धा देते. तर त्याचा शिरा करून खाल्ला तर चालू शकतो किंवा ते आपण किसून जर का आपल्या भाजणीच्या पिठामध्ये घातलं उपासाच्या भाजणीमध्ये तर ते सुद्धा चांगलं असतं. तर अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या गोष्टी करू शकतो. आम्ही लोकांना एस्पेशली सांगतो की तुम्ही सुरणाची भाजी करून खा. म्हणजे आपल्याला जर का राजगिऱ्याचं पण थालीपीठ केलं तर त्याच्याबरोबर सुरणाची भाजी केली तर ती पचनाला सुद्धा उत्तम असते आणि कुठल्याही प्रकारच्या रोगामध्ये सहसा त्रास देत नाही. तर असे वेगवेगळे बदल जे आहेत ते आपण नक्की आपल्या खाण्यामध्ये करू शकतो. तर तो थोडासा विचार करूनच उपवास करावा आणि म्हणूनच आपण टायटल दिले की उपवास आणि आरोग्य. म्हणजे उपवासाने आरोग्य मिळत असेल ते जास्त महत्त्वाचं असतं. नक्कीच. डॉक्टर, आणखी एक फोन येतो आपल्याला. कराडवरनं बोलतात कोमलजी. कोमलजी, विचारा प्रश्न. मॅडम, माझी टाच दुखते डावी. अच्छा ताई, तुमचं वय काय आहे? माझं वय आहे 29. किती म्हणलात? सॉरी, 29. बरं. तर ताई, आता कसं आहे की 29व्या वर्षी खरं टाच दुखणं म्हणजे आपल्याला शरीरावरती व्यवस्थित कामच करायला पाहिजे. कारण की टाच दुखण्याचे 2-3 महत्त्वाची कारणं असतात स्त्रियांच्या केसेसमध्ये. एक तर असतं की शरीरामध्ये वातवृद्धी होणं, दुसरं असतं की हाडांमध्ये कमकुवतपणा येणं आणि त्याच्याच बरोबरीने जर का युट्रस वगैरेशी रिलेटेड काही त्रास असला स्पेसिफिक वाताच्या सर्क्युलेशनचा तर त्याच्यामुळे सुद्धा टाच आपल्याला दुखताना दिसते. याच्याकरता सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे संतुलन शांती तेलासारखं एखादं तेल जे आहे ते तुम्ही टाचेला हलक्या हाताने अगदी नियमित लावायला सुरू करा. त्याचबरोबरीने रात्री झोपताना संतुलन अभ्यंग सेसमी तेलासारखं जे तेल आहे ते संपूर्ण पायाला खालतून वरती हलक्या हाताने लावायला सुरू करा. म्हणजे जेणेकरून संपूर्ण त्या एरियातला वात आहे तो कमी व्हायला सुरू होईल. हॉर्मोन्सच्या चेंजेसमुळे जर का कुठल्या प्रकारचा त्रास दिसत असला तर त्याच्याकरता संतुलन फेमिसॅन तेलासारखा तेलाचा युनिपिचो सुद्धा ठेवणं बऱ्याचशा केसेसमध्ये आपल्याला टाचदुखी करता मदत करताना दिसतं. त्याच्याच हिशोबाने जर का शरीरामध्ये युरिक ॲसिड काही वाढलेलं असलं किंवा दुसरा काही त्रास होत असला तर आपल्याला वातबलसारख्या गोळ्या घेणं खूप महत्त्वाचं आहे. पुनर्नवासासारखं जे आसव आहे
तेही नियमित घेण्याचा फायदा तुम्हाला जो आहे तो होऊ शकेल. त्यामुळे प्रत्यक्ष नाडी परीक्षण करून याच्यावरती वर्क करणं अत्यंत आवश्यक आहे की कशा प्रकारचा त्रास आपल्याला होतो आहे. तर आयुर्वेदातनं काही थेरपीज आहेत की ज्या तुम्हाला मदत करू शकतील. तर त्या सगळ्या दृष्टीने आपल्याला उपाययोजना जी आहे ती करता येऊ शकते. अच्छा मॅडम, मला एक मधुमेहींच्या दृष्टीने विचारायचं की उपवास जर मधुमेहींनी केला तर मग इन्सुलिन सेन्सिटिव्हिटीवर काही परिणाम होतो का, आणि झाला तर तो सकारात्मक असतो की नकारात्मक? नाही बघा, कसं आहे की उपवास म्हणजे काही न खाणं हा जो कॉन्सेप्ट आहे सगळीकडे, हाच पहिली गोष्ट चुकीचा आहे. आता कफ प्रकृतीचा जर का व्यक्ती असला तर त्याला मुळात भूकच कमी लागते आणि त्याला आहाराची सुद्धा गरज खूप कमी असते. अशा लोकांनी जर का न खाता किंवा कमी खाता पिता उपवास केला तर त्यांना त्रास सहसा होत नाही. आणि जर का कफ प्रकृतीच्या व्यक्तीला मधुमेह झालेला असला तर त्याची पटकन शुगरसुद्धा आपल्याला डाऊन होताना दिसत नाही. तेच वात प्रकृतीचा जर का व्यक्ती असला त्याच्यामध्ये शरीरात ताकदच अधिक कमी असते, पटकन शुगरसुद्धा फ्लक्च्युएट होते. तर वाताच्या व्यक्तीने जर का ठरवलं की मी आता काही खातच नाही आणि मी तसाच उपवास करणार आहे तर शुगर खूप फ्लक्च्युएट होणार, पटकन ड्रॉप होणार, मग चक्कर येतील आणि असा सगळा त्रास जो आहे तो होऊ शकेल. पित्ताच्या व्यक्तीला जर का मधुमेहाचा त्रास असला तर पित्ताच्या व्यक्तीला भूकच खूप कडाडून लागणार आहे की मला काहीतरी तुम्ही खायला द्या. तर त्यामुळे प्रत्येकाला प्रकृतीच्या अनुरूपच आपल्याला उपवास करणं जे आहे ते अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे खाण्यापिण्याची फ्रिक्वेन्सी, काय खायचं आहे काय नाही याचा सगळ्याचा विचार तुम्ही नक्की व्यवस्थितपणे स्वतःच्या प्रकृतीला अनुसरून करावा. आणि तूप, दूध, लोणी, दही, ताक या सगळ्या गोष्टी, ड्रायफ्रूट्स, फ्रूट्स हे सगळं तुमच्या खाण्यामध्ये उपवासाच्या दिवशी ठेवायला काहीच हरकत नाही आहे. आणि मगाशी जसं सांगितलं तसं व्यवस्थित बटाट्याची भाजी, सुरणाची भाजी, भोपळ्याची भाजी वगैरे हे सगळं करून तुम्ही राजगिरा किंवा भगर वगैरेचं तुम्ही जर का थालीपीठ पोळी असं सगळं करून त्याच्या बरोबरीने खाल्लं तरीही चालू शकतंय. नक्की सर, उपवास करा, मात्र त्याबरोबरच स्वतःची प्रकृती जी आहे ती काय आहे ते आधी लक्षात घ्या आणि नंतर उपवास कसा करायचा, काय खायचं, उपवासाचा आहार कसा असायला पाहिजे याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही डॉक्टर मालविका तांबे यांचं यूट्यूब चॅनल आहे ते तुम्ही भेट देऊ शकता तिथे, आणि त्यावर या सगळ्या संदर्भातल्या डॉक्टरांचे वेगवेगळे व्हिडिओज आहेत ते सुद्धा पाहू शकता. खूप छान आणि रोचक अशी माहिती तुम्हाला मिळेल. डॉक्टर, तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. मलाही आनंद. यानंतर इथेच थांबतोय. नमस्कार.